आशीर्वचन करण्याच्या पूर्वी एक गीत या ठिकाणी बोलून आशीर्वचन 2 मिनिटं. मार्ग हा मार्ग हा मार्ग हा मुक्तीचा पंच सूत्रपीठाचा मार्ग हा मुक्तीचा मार्ग हा मुक्तीचा पंच सूत्रपीठाचा पंच सूत्रपीठाचा मानव जन्म प्राप्त झाला मानव जन्म प्राप्त झाला मुक्तीचा तो मार्ग मिळाला मुक्तीचा तो मार्ग मिळाला 84 लक्ष जन्मामधुनी 84 लक्ष जन्मामधुनी मार्ग हा पावन तो झाला मार्ग पावन तो झाला मिळाला मार्ग मुक्तीचा मिळाला मार्ग मुक्तीचा मिळाला मार्ग मुक्तीचा. ब्रह्मेति व्यपदेशस्य विषयं यं प्रचक्षते वेदान्तिनो जगन्मूलं तं नमामि परं शिवं. प्रातस्मरणीय त्रिकालवंदनीय जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य आपणा सर्वांना अधिक मासाच्या निमित्तानं अधिकस्य अधिकं फलम या उक्तीनुसार अधिक मासामध्ये अधिक मासामध्ये आपल्या सगळ्यांना दर्शन आणि आशीर्वाद देण्याकरिता मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचं पवित्र आगमन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. यासोबतच महाराष्ट्रातून आमचे काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई या अधिक मासाच्या संपूर्ण ज्ञानयात्रेमध्ये धर्म संदेश देण्याकरता 1 मासपर्यंत जगद्गुरु महास्वामीजींची सेवा समर्पित करत असलेले षटस्थल ब्रह्म सदाशिव शिवाचार्य स्वामीजी वेळापूर आणि येणाऱ्या काळामध्ये तमिळनाडूमध्ये सुद्धा मार्ग हा मुक्तीचा पंचपीठ परंपरेचा पंचसूत्रांवर आधारित जो ग्रंथ आहे याचा प्रचार प्रसार तमिळनाडू क्षेत्रामध्ये करण्याकरता एकमेव प्रथम शिवाचार्य म्हणून ज्यांचा संस्कार संपन्न होणार आहे असे विजयजी स्वामी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्यांनी या पिंपरी चिंचवडच्या
क्षेत्रामध्ये मगाशी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की 2027 मध्ये 24, 25, 11, 12, 13 एप्रिल 2027 एक दिवसीय जगद्गुरू महास्वामीजींचा अड्डपालखी युगमानोत्सव, एक दिवस पारायण, 1,00,000 लोकांचं पारायण आणि एक दिवशी 21,000 लोकांच्या शिवदीक्षेचा कार्यक्रमाचा संकल्प ज्यांनी केला, हे आपले पंचपीठाचे भक्त, पंचपीठाचे प्रचारक असे माहेश्वर कुलोत्पन्न महेश स्वामींसाठी एकदा आपण टाळी वाजवूया. खरं तर महेश स्वामी 2009 साली पहिला युगमानोत्सव काळे ग्राउंडवरती झाला होता आणि त्याच्या अगोदरपासूनच कला आणि संस्कृती आणि अध्यात्म या विषयाचे वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून ते संपन्न करतात. नक्कीच आपण हा संकल्प केलेला आहे आणि मला आत्ता आमचे अशोक शेठ रुकारी म्हणले, महाराज 2027ला जो कार्यक्रम होणार आहे त्याकरता 33,333 असं दान अधिक मासाच्या निमित्तानं मी त्या कार्यक्रमासाठी जाहीर करतो. खरं तर असे दान देणारे हात महेश स्वामींच्या या ठिकाणी महेश स्वामींच्याकडे भरपूर आहे आणि ते भरपूर असण्याचं कारण आहे जगद्गुरू महास्वामींचा आशीर्वाद आणि त्यामुळंच आपण सगळेजण त्यांच्या कार्याला सहयोग देतो. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये माहेश्वर म्हणून आपल्या भिकूबाई मेनकुदळे ट्रस्टच्या व्यवस्थापकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता मात्र संपूर्ण महाराष्ट्र नाही तर आता येणाऱ्या काळात भारतभर पोचणार आहे. असा आमचा आदर्श माहेश्वर म्हणजे सोमनाथ हिरेमठ, त्याच्यासाठी आपण एकदा टाळी वाजवूया. कारण हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करताना सोमनाथ संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांशी त्यानं संपर्क केला आणि आज जवळजवळ 21 दिवस झालं, सकाळी एका गावात, दुपारी एका गावात आणि सायंकाळी एका गावात, म्हणजे असे 21 दिवस कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत. मला या निमित्तानं वीरशैवांचं जे पंचसूत्र आहे, आपण ज्या वेळेला वैदिक विधी करतो, आपल्याकडे जंगम माहेश्वर घरामध्ये येतात, त्यावेळेला ते आपल्याला गोत्र विचारतात की तुमचं गोत्र कोणतं आहे. मग आपण सांगतो वीर, नंदी, भृंगी, वृषभ, स्कंध. ही जी पंचपीठ जसं अन्य संप्रदायातले, अन्य परंपरेतले त्यांचं गोत्र विचारलं तर जसं ऋषींची नावं सांगतात. कश्यप गोत्र आहे, भारद्वाज आहे, ब्रह्म आहे, म्हणजे अशी त्यांची सप्तगोत्र पद्धती सांगतात. खरं तर भगवान शिवाच्या पंचमुखातून जे 5 गण निर्माण झाले, त्या पंचगणांच्या द्वारा मग हे वीरशैव परंपरेचे सद्योजात मुखातून, वामदेव मुखातून, अघोर मुखातून, तत्पुरुष मुखातून आणि ईशान मुखातून अनुक्रमे रेणुकाचार्य, दारुकाचार्य, एकोरामाचार्य, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य, म्हणजे हे पंचसूत्र या आद्य पुरुषांपासून आरंभ झालेला हा वीरशैव संप्रदाय, या संप्रदायातली जी मुक्तीची परंपरा आहे
काय सांगितलं? एकेन जन्मना मुक्ती वीरानंतु महेश्वर. एकाच जन्मामध्ये आपल्याला मुक्त करणारा सिद्धांत आहे वीरशैव. खरं तर वीरशैव पूर्वजन्म मानतात पण पुनर्जन्म मानत नाहीत. आपल्या सिद्धांतामध्ये आपण एकाच जीवनामध्ये मुक्त होऊ शकतो, पण ते मुक्त होण्याकरता ज्या आचरण पद्धतीची, ज्या मार्गाची आपल्याला आवश्यकता आहे, तो मार्ग हा आपल्याला, या मार्ग हा मुक्तीच्या आपल्या ग्रंथातून मिळणार आहे. आणि म्हणून यातली जी आचार पद्धती आहे, खरं तर काय आहे, आपल्या सगळ्यांची अवस्था अशी आहे. महास्वामीजींनी आपल्याला या पूर्वीच्या ग्रंथातून सांगितलं की जन्म हा अखेरचा आहे. मग याला अखेरचा बनवायचं का पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये गुंतायचं? ते गुंतू नये याकरता हा दुसरा ग्रंथ आपल्याला सांगितला, मार्ग हा मुक्तीचा. खरं तर आज वीरशैव धर्म परंपरेमध्ये वीरशैवांना आचरण सांगितलं की गळ्यामध्ये इष्टलिंग, कपाळावरती भस्म. पण बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं, आवडी सवडीनुसार लिंग घालणारी लोक पण आपल्याला बघायला मिळतात. आज महास्वामीजी आलेत, आपण लिंग घालून जाऊ म्हणतात. असा मुक्तीचा मार्ग मिळणार नाही. त्याकरता निष्ठा असावी लागते, आणि ती निष्ठा प्राप्त करून घेण्याकरता अधिक मास हा अतिशय पवित्र मास आहे. खरं तर वेळेची मर्यादा आहे, बोलण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला महास्वामीजींचं आशीर्वचन ऐकायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या अधिक मासाच्या निमित्तानं अधिक पुण्याची, अधिक फलाची प्राप्ती व्हावी याकरिता आपण आपल्या धर्मपरंपरेला, आपल्या आचरण पद्धतीला आपण चांगल्या पद्धतीने सांभाळावं. आणि ती शक्ती आणि ती भक्ती मिळण्याकरता जगद्गुरू महास्वामीजींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला इथंच विराम करतो. ओम शांती शांती शांती.